नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आज प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीचा सोहळा जो गेली शेकडो वर्ष आमचं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येमध्ये आज विराजमान झाले आणि याचा औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा आणि ज्यांच्यामुळं आज आम्हाला हा आनंद सोहळा साजरा करता आला, ज्यांच्यामुळं हे मंदिर उभारलं अशा पंढरपुरातील सर्व कारसेवकांचा, ज्या कारसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं, त्या सर्व कारसेवकांचा त्यांच्या कुटुंबासहित पूर्ण पोशाख आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने आयर केला जातो पूर्ण पोशाखाचा, तो या पूर्ण पोशाखाचा आयर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, विठ्ठल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आज पंढरपूर शहरामध्ये आम्ही एक दिवाळी साजरी केलेली आहे। आज अखंड हिंदुस्थानमध्ये प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना मोठ्या जोमाने चालू आहे। अयोध्येमध्ये त्याचा या देशाचं लक्ष वेधून घेतलेला असा कार्यक्रम चालू असताना पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल परिवार आणि मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने माननीय आमचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कारसेवकांचा सत्कार या ठिकाणी 1992 साली ज्या बाबरी मस्जिद शहीद झाली त्याचा त्या कारसेवकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय आनंदाच्या ह्याच्यामध्ये की श्रीराम हे कुठल्या जाती धर्माचे नसून सगळ्या धर्माचे आहेत। मी मुस्लिम समाजाचा असून मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व देशवासियांना, पंढरपूरवासियांना आम्ही आज प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापनाच्या आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। हीच आमच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या वतीने या दरबारी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आमच्या शुभेच्छा या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।